हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 20 मार्च ते 23 मार्चच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाची राज्यसभेचा नामनिर्देशित सदस्यपदी निवड केली? तर उत्तर आहे सुधा मूर्ती यांची. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुधा मूर्ती यांची राज्यसभेच्या नामनिर्देशित सदस्यपदी निवड केली. उत्तर आहे सुधा मूर्ती. तर सुधा मूर्ती यांना 2023मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, राज्यात कोणता नवीन ग्रीनफील्ड महामार्ग विकसित करण्यात येणार आहे? त्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्यात करार करण्यात आलेला आहे. उत्तर आहे पुणे व छत्रपती संभाजीनगर. तर राज्यामध्ये पुणे व छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफील्ड महामार्ग विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्यात करार झालेला आहे. उत्तर आहे पुणे व छत्रपती संभाजीनगर. तर ह्या महामार्गाची लांबी असणार आहे, तर लांबी आहे 230 किलोमीटर. तर नवीन ग्रीनफील्ड महामार्गाची लांबी असणार आहे 230 किलोमीटर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे कोणत्या मोहिमेचे लॉन्चिंग केले? उत्तर आहे क्रिएट ॲन इंडिया मोहीम. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत जगात भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? तर मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत जगामध्ये भारताचा क्रमांक हा दुसरा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, नीती आयोगाच्या नीती फॉर स्टेट या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच कोणाच्या हस्ते झाले? तर उत्तर आहे अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते नीती आयोगाच्या नीती फॉर स्टेट या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, नेदरलँडमधील इरास्मस फाउंडेशनकडून देण्यात येणारे इरास्मस पारितोषिक कोणाला प्रदान करण्यात आले आहे? उत्तर आहे अमिताभ घोष यांना हे पारितोषिक जाहीर झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, सी डिफेंडर्स युद्ध अभ्यास भारत व कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे? तर सी डिफेंडर्स हा युद्ध अभ्यास अमेरिका व भारत या देशात आयोजित करण्यात येणार आहे. तर भारत व अमेरिका. पुढचा प्रश्न पाहूया. भारत व अमेरिका यांच्यात सी डिफेंडर्स युद्ध सराव भारतात कोठे आयोजित करण्यात आलेला येणार आहे? तर उत्तर आहे पोर्ट ब्लेअर. तर भारत व अमेरिका यांच्यात सी डिफेंडर्स हा युद्ध सराव भारतामध्ये पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे सिद्धेश कदम यांची. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी स्वदेश दर्शन व प्रसाद या योजना सुरू करण्यात आल्या आहे? तर उत्तर आहे
जम्मू व काश्मीर. तर जम्मू काश्मीर राज्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी स्वदेश दर्शन व प्रसाद या योजनेची सुरुवात झालेली आहे, करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, सरदार रमेश सिंह अरोरा हे कोणत्या देशाचे पहिले शीख मंत्री आहे? तर उत्तर आहे पाकिस्तान. तर सरदार रमेश सिंह अरोरा हे पाकिस्तान देशाचे पहिले शीख मंत्री आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, केरळ सरकारने कोणत्या नावाने आपले OTT प्लॅटफॉर्म सुरू केलेले आहे? उत्तर आहे सी स्पेस या नावाने. तर केरळ राज्य सरकारने सी स्पेस या नावाने आपले OTT प्लॅटफॉर्म सुरू केलेले आहे. उत्तर आहे सी स्पेस. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, नुकताच जाहीर झालेल्या 18व्या लोकसभेच्या निवडणुका किती टप्प्यात होणार आहे? तर उत्तर आहे 7 टप्प्यामध्ये 18व्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. तर किती टप्प्यात? तर उत्तर आहे 7 टप्प्यामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारताच्या 18व्या लोकसभेची निवडणूक कोणत्या कालावधीत पार पडणार आहे? तर भारताच्या 18व्या लोकसभेच्या निवडणुका या 19 एप्रिल ते 1 जून 2024 या दरम्यान या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुका 7 टप्प्यामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका किती टप्प्यात होणार आहे? तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका या 5 टप्प्यामध्ये होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी नवनीत कुमार सहगल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तर आहे नवनीत कुमार सहगल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच PIB च्या मुख्य महासंचालकपदी कोणाची निवड झालेली आहे? उत्तर आहे शेफाली सरण यांची. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणच्या शाळेत भारतातील पहिल्या AI शिक्षिकेची निर्मिती करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे थिरुवनंतपुरम येथे. तर तिरुवनंतपुरममध्ये या शाळेत भारतातील पहिल्या AI शिक्षिकेची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर पहिल्या AI शिक्षिकेचे नाव काय आहे? तर या शिक्षिकेचे नाव आहे इरिस. तर तिरुवनंतपुरम या ठिकाणच्या शाळेत भारतातील पहिल्या AI शिक्षिकेची निर्मिती करण्यात आलेली आहे. तर त्या पहिल्या AI शिक्षिकेचे नाव आहे इरिस. नाव काय आहे? इरिस. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पाण्याखालील मेट्रोचा मार्ग जगात फक्त कोठे आहे? तर पाण्याखालील मेट्रोचा मार्ग जगात फक्त पॅरिस व लंडन येथे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, GST विभागाच्या राज्य व केंद्रीय अंमलबजावणी प्रमुखाच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर उत्तर आहे दिल्ली येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पोलाद क्षेत्रातील भारताच्या पहिल्या हरित हायड्रोजन संयंत्राचे
उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर उत्तर आहे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते. तर पोलाद क्षेत्रातील भारताच्या पहिल्या हरित हायड्रोजन संयंत्राचे उद्घाटन ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर इंदिरा गांधी प्यारी बहना निधी सन्मान योजना हे हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केलेली आहे. उत्तर आहे हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न पाहूया. केई पनायोर हा नवीन जिल्हा कोणत्या राज्याने घोषित केलेला आहे? उत्तर आहे केई पनायोर हा नवीन जिल्हा अरुणाचल प्रदेश या राज्याने घोषित केलेला आहे. उत्तर आहे अरुणाचल प्रदेश आणि नवीन जिल्ह्याचे नाव आहे केई पनायोर. पुढचा प्रश्न पाहूया. व्लादिमीर पुतिन यांची कोणत्या देशाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झालेली आहे? राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे. उत्तर आहे रशिया. तर व्लादिमीर पुतिन यांची कितव्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे? तर यांची 5व्यांदा निवड झालेली आहे. राष्ट्राध्यक्षपदी 5व्यांदा निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रशियाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर रशियाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड बनविणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरलेले आहे? उत्तर आहे राजस्थान. तर प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड बनविणारे राजस्थान हे राज्य देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. उत्तर आहे राजस्थान. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे राजस्थानात प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार केले आहे. त्यांना कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे? तर त्यांना रामाश्रय या नावाने ओळखले जाणार आहे. उत्तर आहे रामाश्रय. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे भारत व कोणत्या देशामध्ये 18 ते 31 मार्च दरम्यान टायगर विजय या संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आलेले आहे? उत्तर आहे अमेरिका. तर भारत व अमेरिका देशामध्ये 18 ते 31 मार्च या दरम्यान टायगर विजय या संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आलेले आहे. उत्तर आहे अमेरिका. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्याच्या राज्यपाल तमिलसाई सौंदरराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे? तर उत्तर आहे तेलंगणा. तर तेलंगणा राज्याच्या राज्यपाल तमिलसाई सौंदरराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. उत्तर आहे तेलंगणा. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे माजी नौदल प्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांचे निधन झाले. ते भारताचे कितवे नौदल प्रमुख होते? तर माजी नौदल प्रमुख लक्ष्मीनारायण रामदास हे भारताचे 13वे नौदल प्रमुख होते. उत्तर आहे 13वे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे माजी नौदल प्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांचे नुकतेच निधन झाले. ते 1971च्या भारत व पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात कोणत्या युद्धनौकेचे कमांडिंग अधिकारी होते? तर ते INS बियास या युद्धनौकेचे कमांडिंग अधिकारी होते. उत्तर आहे INS बियास. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे भारताचे माजी नौदल प्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना भारत सरकारने
तिसरा सर्वोच्च शौर्य चक्राने या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे? तर उत्तर आहे वीर. तर भारताचे माजी नौदल प्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांना भारत सरकारने तिसऱ्या सर्वोच्च शौर्य वीर चक्राने सन्मानित केलेले आहे. उत्तर आहे वीर चक्र. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, माजी नौदल प्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले होते? तर त्यांना 2004 साली रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले होते. उत्तर आहे 2004 साली. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून कोणाची निवड झालेली आहे? उत्तर आहे शीतल देवी यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, माजी नौदल प्रमुख लक्ष्मीनारायण रामदास यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले? उत्तर आहे 2004. पुढचा प्रश्न पाहूया. महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरलेला आहे? तर महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा फ्रान्स हा देश जगातील पहिला देश ठरलेला आहे. उत्तर आहे फ्रान्स. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील हळदी पिकाला देशातील सर्वाधिक दर आहे? उत्तर आहे सांगली. तर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील हळदी पिकाला देशातील सर्वाधिक दर मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. थॉमस सुल्योक यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे? तर थॉमस सुल्योक यांची हंगेरी या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे. तर उत्तर आहे हंगेरी. पुढचा प्रश्न पाहूया. देशातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन कोठे झाले? उत्तर आहे पटना येथे. तर देशातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन पटना येथे झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, देशातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन पटना येथे कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? उत्तर आहे नितीश कुमार यांच्या हस्ते. पुढचा प्रश्न पाहूया. संरक्षण तंत्रज्ञानातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे? उत्तर आहे अदिती योजना. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यातील गणेश बैरय्या हा जगातील सर्वात कमी उंचीचा डॉक्टर झालेला आहे? तर उत्तर आहे गुजरात राज्यातील. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने 2024-25 या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा केली आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. तर नवी दिल्ली या राज्य सरकारने 2024-25च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणाला BSFची पहिली महिला स्नायपर होण्याचा मान मिळालेला आहे? तर उत्तर आहे सुमन कुमारी यांना BSFची पहिली महिला स्नायपर होण्याचा मान मिळालेला आहे. उत्तर आहे सुमन कुमारी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, राज्य ऊर्जा कार्यक्षम निर्देशांक 2023 नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर उत्तर आहे कर्नाटक. पुढचा प्रश्न पाहूया. नवी दिल्ली येथे आयोजित डिफेन्स कनेक्ट 2024चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? उत्तर आहे राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे इंदिरा अम्मा आवास योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? तर इंदिरा अम्मा आवास योजना तेलंगणा राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यातील सर्वात मोठा सण चपचारकूट महोत्सव नुकताच साजरा करण्यात आलेला आहे? उत्तर आहे मिझोराम. तर मिझोराम राज्यातील सर्वात मोठा सण चपचारकूट महोत्सव नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. उत्तर आहे मिझोराम. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे आयुष्मान भारत योजनेद्वारे कोणत्या राज्य सरकारने सर्वाधिक 5 कोटी आयुष्मान कार्डाचे वाटप केलेले आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. तर आयुष्मान भारत योजनेद्वारे UP सरकारने सर्वाधिक 5 कोटी आयुष्मान कार्डाचे वाटप केलेले आहे. उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे पोषण उत्सव कोणत्या मंत्रालयातर्फे देशात साजरा करण्यात आला? तर पोषण उत्सव महिला व बाल कल्याण या मंत्रालयातर्फे देशात साजरा करण्यात आलेला आहे. उत्तर आहे महिला व बाल कल्याण. पुढचा प्रश्न पाहूया. नॉर्थ ईस्ट भारत फिल्म महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर नॉर्थ ईस्ट भारत फिल्म महोत्सवाचे आयोजन इन्फाळ येथे करण्यात आलेले आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग थांबूया त्याच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.